हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति मुक्ताई माते की जय, भक्ति नामदेव महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, जय श्री राम 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 जय श्री राम। रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी मुकुंद काळू पाटील हे देहरूपाने आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांच्या या जाण्याने या कुटुंबामध्ये दुःखाचं सावट आलेलं आहे। आपल्या या समाजामध्ये असं कोणी घरातून गेलं वगैरे तर आपण पोथी किंवा कीर्तन प्रवचन जे काय आहे हे 10 दिवस जे काय उत्तर कार्य होईपर्यंत आपण हे करतो। याच अनुषंगाने हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज यांचा मला फोन आला की असं कार्यक्रम आहे, आमचे बंधू जे आहेत भाऊ पण आमचे आहेत मुकुंद काळू पाटील हे गेलेले आहेत, तर आम्ही आपल्या साधकांचे कार्यक्रम ठेवत आहोत। तर आजचा जो कार्यक्रम आहे ही जी 23 तारखेची आज 22 तारीख ना 22 तारखेची ही जी सेवा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर सेवके सांगितलेले काम तेथे मितूपणा कामा नये, म्हणून आज तुमची आणि आमची भेट झाली। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेली ओवी
नासतो विद्यतो भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दुष्टवंतः त्वयोन तत्वदर्शिभिः। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारेल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवाचा आणि संतांना आपण नमन करूया। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय तु संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी। आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे। श्री संतांची माथा चरणावरी साक्षात हे करी दंडवत। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, ही संत परंपरा माझ्या नशिबामध्ये आली म्हणून मनुष्य देहाला येऊन जीवाने ह्या हृदयामध्ये जो राम ओळखायचा आहे, ज्या रामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्यामध्ये चालू आहे, किंबहुना संपूर्ण विश्वभर पूर्ण भारत देशामध्ये आज आपण हा सोहळा साजरा करतोय। पण ह्याचा अनुभव जो आपल्या हृदयामध्ये या देहामध्ये घ्यायचा आहे, खूप भाग्यवान आहे मी, तो अनुभव या जीवाला मला मिळाला। जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर फक्त हे जे सोहळे आहेत हे सोहळेच फक्त मी करत राहिलो असतो, पण हृदयातला जो भगवंत आहे, हृदयातला जो राम आहे, हा तसाच उपाशी राहिला असता। मनुष्य देहाला येऊन ह्या सगळ्या गोष्टी करून ह्या जीवाने ह्या हृदयातल्या रामाला ओळखायचंय, या जीवशिवाचं ऐक्य करून घ्यायचंय। ह्याच्यासाठी निवृत्ती महाराजांची ही खटपट आहे का? कारण घरातल्यांना ही भल्याची गोष्ट कळावी। काय संत म्हणताय? नासतो विद्यतो भावो नाभावो विद्यते सतः। ज्या गोष्टीचा अनुभव येतो ती गोष्ट खरीच आहे, तिचा अनुभव येतोच येतो, आणि जी गोष्ट ही नश्वर आहे तिचा नाश झाला, तिचा अनुभव निरंतरपणे राहत नाही। ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। उपाधी म्हणजे, उपाधीचा विचार करायला गेला तर उपाधी म्हणजे जग, आणि चैतन्य म्हणजे या जगाची उत्पत्ती ज्या देवाने केली, ज्या भगवंताने या देवाची उत्पत्ती केली, जे चैतन्य जे आहे त्या चैतन्याची आम्हाला ओळख करून घ्यायची। हा जगाचा विषय झाला, आणि देहामध्ये देह ही उपाधी आहे। तुम्हाला जे काही नाव ठेवलेलं आहे, उपजलिया बालकाशी नाव नये तये पाशी ठेविलेला नावासी ओ देत उठी। बरोबर? तुझं नाव काय? साची। हिला हे नाव कधी ठेवलं? ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये आली त्याच तिचं नाव फिक्स होतं का बाहेर आल्यावरती? बाहेर आल्यानंतर। हे जे शरीर आहे, ह्या शरीराचं नाव साची आहे, पण तिचं ओरिजिनल रूप काय होतं? हिचंच नाही, सगळ्यांचा हा विषय आहे, आणि ते आम्हाला समजून घ्यायचंय। उपाधी जी आहे ही उपाधी साची आहे। तसं उपाधीला जे काय ठेवलेलं आहे ते नाव राम, लक्ष्मण, सीता असेल, जे उपाधीला ठेवलेलं आहे ते। पण ही उपाधी ज्या सत्तेने चालते तो त्रिकाळाचा राम जो आहे, तो त्रिकाळाचा राम आम्हाला समजून घ्यायचा आहे। हे संतांचं म्हणणं आहे। कशासाठी हा संतांचा खटाटो? का आम्ही परमार्थ करतोय? देव 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 बघायला जर गेलं आपण
तर तुमच्यापैकी कोणाच्या घरामध्ये देवारा नाही किंवा त्या देवारात देव नाही असं काय आहे का? प्रत्येकाच्या घरात देवारा आहे आणि देवाऱ्यात देव आहे. का हो आम्ही हे करतोय? हे करायची गरज काय आहे? हे नाही जर केलं तर चालत आलंय, परंपरागत करतोय म्हणून आम्ही करतोय. पण त्या देवाचा आम्हाला अनुभव आला का? संतांचं म्हणणं काय आहे? काय ही गोष्ट करावी? आता बघा, आपला डोळे दिलेले आहेत, आपला कान दिलेला आहे, ही जी काही इंद्रिय आपल्या दिलेली आहे, कशासाठी आपण याचा उपयोग करतो? तुम्ही मोबाईल वापरता? मोबाईलवर तुम्ही काय बघता? रील बघता ना, रील. ते सोडून तुम्ही काय बघता का मोबाईलवरती? ते आणि गेम. माझ्या मुलाला 3 वर्ष झाली, काही नाही मोबाईलवरती काय बघायचं काय नाही. मी आजच बघत होतो, ती आई झोपली होती आणि आता चालू होतं. म्हटलं ही झोपली, ह्याचं काय? त्याच्याकडे जवळजवळ मी 1 ते 1.5 मिनिटं बघत होतो. हा काय बघतोय आणि कुठं वरती करतोय, कुठं स्टॉप करतोय, कुठं थांबतोय, कसं हे कळतं? पण विचार जर करायला गेलं तर ही मुद्दत आम्हाला का दिलेली आहे? बघा ना, आज काय आम्ही डोळ्याने बघतोय आणि देवाच्या मते आम्ही काय करायला पाहिजे? आज काय आम्ही ऐकतोय आणि एक्झॅक्टली आम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या मताला महत्व नाही, किंबहुना माझ्या सुद्धा मताला महत्व नाही. तुम्हाला संत आवडतात ना? ज्ञानोबा महाराज तुम्हाला माहितीये, माऊली तुकाराम महाराज तुम्हाला माहितीये, एकनाथ महाराज तुम्हाला माहितीये, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई या तुम्हाला माहितीये. तुम्हाला शाळेमध्ये पण असतील ना यार, आहेत का नाही? बघा, ती हो म्हणते, आम्हालाही होते. हे धडे आहेतच आधीपासून. पण या संतांचे पवित्र विचार आम्हाला कळले का? काय हे आम्हाला दिलेलं आहे? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग गा. दिले इंद्रिय, हात पाय कान, नासे जीवपण. जीवपण म्हणजे सत्यता जर बघायला गेली तर जो भगवंत ज्याने ही सृष्टीउत्पत्ती केलेली आहे त्याचेच आपण अंश आहोत. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. आलं का लक्षामध्ये? ह्या देहाला आपण मी म्हटलं, कल्पना अविद्या जेणे झाला हा जीव. तर राजानो, तुम्हीच शिव आहात. जीव शिवाचा ऐक्य काहीच वेगळं नाहीये, फक्त समजूत आहे मी देह, ही फक्त बात करायची आहे. त्याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. बघा ना, आजपर्यंत आम्ही देव 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 केलं, बरोबर आहे. किती सोपा विषय होता हो. देवारा आणला, मूर्ती समोर आणली, चालू आहे आमची पूजा. ह्याच्यात काय कठीण आहे? ह्याच्यात कठीण काय आहे? हे जर इतकं सोपं आहे तर या भारत देशाला असलेली ही गुरुशिष्याची परंपरा काय तिची गरज आहे? आज विचार करा, तिची गरज काय आहे? हीच गोष्ट, ही भल्याची गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही देह नसून तुम्ही आत्मस्वरूप आहात, किंबहुना ज्या देवाला तुम्ही शोधताय ती देवच तुम्ही आहात, हे सांगण्यासाठी अनादि अनंत काळापासून उपलब्ध करून ठेवलेलं हे धर्माचं व्यासपीठ. पण आज तुम्हाला सांगणारी जी प्रमुख मंडळी आहे तीच या लायकीची नाही. त्या स्पष्टपणे बोलणारे असे महात्मे नसल्या कारणामुळे तुम्हाला आज हे संतांचे खरे शब्द आज तुमच्या कानावरती पडत नाहीये. नासे जीवपण भवरोग. भवरोग म्हणजे आज आम्ही परमार्थ का करतोय? आजही कीर्तनाला जातो, आम्ही प्रवचनाला जातो, आम्ही तीर्थाटन करतो. का आम्ही करतो? थोडंसं आमच्या डोक्यामध्ये असतं, हे काहीतरी केल्याने आमच्या संसारामध्ये सुख मिळेल, आमची बायका पोरं सुखी होतील, थोडेसे 4 शब्द कानावरती चांगले पडतात म्हणून मी ऐकतो. पण खरं का हा सणाचा खडाटोप आहे? तुम्हाला तो जन्माला येणे म्हणे हा जो भवरोग लागलेला आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा जो भवरोग आहे, हा भवरोग घालवण्यासाठी हा संतांचा खडाटोप आहे. इतर योनीचा ठाई हा विचारच नाही. कुत्र्याला सांगितलं, मांजराला सांगितलं, त्याला माझी भाषा कळणार आहे का? त्याला इकडे येऊन बसवलं, ते फक्त भोगो करत बसेल. तुम्हाला माझी भाषा कळते की नाही कळते?
तुम्हाला कळलं मराठीमध्ये तरी बोलतोय ना. पण एवढं सगळं संतांनी सांगून सुद्धा का मला संतांची मराठी भाषा समजत नाही? जन्मा मरणाचा फैसला करायचा आहे आम्हाला. ह्याच्यासाठी हा मनुष्य देह आहे. 83,99,999 या योनीमध्ये हा विचार नाही. म्हणून 84 लाखावी ही योनी ब्रह्मदेवाने उत्पन्न केली आणि एक या जीवाला चान्स दिली या जन्ममरणाच्या फेरा चुकवायची. पण हा परमार्थ आम्ही समजून घेत नाही. आता सांगितलं करा, घाला जरा माळा आणि समजून घ्या विचार. तयार होतो आम्ही माळ घालायला? कव आई आम्ही तयार होऊ का माळ घालायला? नाही, काय गरज आहे, कशाला, आम्ही पण करतो ना. संतांचे विचार आम्ही समजून घेत नाही. संतांचा जर विचार समजून घेतला तर या उपाधी माझी गुप्त चैतन्याची सर्व गतीच्या चैतन्याचा आम्हाला अनुभव होईल. का आम्हाला अनुभव येत नाही? संतांना जर या गोष्टीचा अनुभव आला, संतांना जर आम्हाला या गोष्टीचा अनुभव आला, तर आम्हाला या गोष्टीचा अनुभव का येत नाही ह्याचा आम्हाला विचार करून घ्यावा लागेल. नक्की आमचं काय चुकतंय हो? नक्की आमचं काय चुकतंय? संतांनी देवाला का हाक मारली? संतांनी देवाला का हाक मारली? आम्ही देवाला का हाक मारतोय? त्यात आम्ही हाक मारली ती कोणाला मारली? आम्ही कोणत्या देवाचं भजन केलं? संतांनी कोणत्या देवाचं भजन केलं? बघा, व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीला रीत आहे. रीतीशिवाय कुठलीच गोष्ट नाही. आज बघा, मी डॉक्टर आहे. जर मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे तर मग आता त्याची मीच परीक्षा घेतो, त्याला मीच नर्सरी पास करतो, 1ली, 2री, 3री, 10वी पर्यंत त्याची बोर्डाची सगळी परीक्षा मीच घेतो. 11वी, 12वी सायन्स मध्ये त्याला मीच पास करतो. त्याचा अभ्यास मी घेऊ शकणार नाही का हो? त्याला मी पास करू शकणार नाही का? पण ती ऑथॉरिटी मला आहे का? त्याला मेडिकल त्याला मीच शिकवलं, माझ्या क्लिनिक मध्ये येऊन तो सगळा शिकला, डॉक्टरही झाला, त्याला सांगितला, दिला स्टेथोस्कोप घाल आणि बघ पेशंट. तुम्ही याल का त्याच्याकडे? डिग्री आहे का तुझ्याकडे? किती जरी मी माझा शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तरीही ज्या मार्गाने मी गेलेलो आहे त्या मार्गानेच त्याला जावं लागेल. तशा प्रकारे जर संतांचा अनुभव तुम्हाला यायला पाहिजे असं वाटत असेल, संत ज्या मार्गाने गेले, मार्ग दाऊनी गेले आधी, दया निधी संत ते तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. परमार्थ सुद्धा रीतीचा आहे. पण आज आमचा परमार्थ जो आहे हा परमार्थ आणि स्वतःच्या मनाचा आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला आणि हरिपाठी स्थिरावला, म्हणजे संतांच्या रीतीने गेला तर तो तोची धन्य. पण आज आम्हाला त्याचा अनुभव येत नाही, कारण आम्ही त्या रीतीने जात नाही. आणि जर आम्ही रीतीने गेलो तर अनुभव येतो का? देवाचा जर अनुभव येतो तर त्या खाणाखुणा काय आहेत हे विषय ह्याच्यावरती आम्हाला विचार करावा लागेल. का देवाला हाक मारावी? झाला मगाशी विषय. का देवाला हाक मारावी? देवाचा अनुभव यावा म्हणून, जन्म मरणाचा फेरा चुकावा म्हणून, फैसला करायचा आपल्याला या मनुष्य योनीमध्ये. एवढं आपण देव 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 केलं, सुख मिळालं का आम्हाला? सुखासाठीच आम्ही सगळं करतोय ना. तुमचे पूर्वजही सुखासाठी करून गेले, त्यांना सुख मिळालं का? त्यांना जर सुख मिळालं तर वंश परंपरेने तुमच्यापर्यंत पोहोचलं का? नाही. सुखासाठी तू करशील तळमळ, तरी पंढरीशी जाय तू एक वेळ. पंढरी म्हणजे ही काया, ही पंढरी, ही त्याची सिस्टीम आहे. अयोध्यामध्ये आज राम जन्म जोरात साजरा होतोय. जो काय उत्सव आहे जोरामध्ये साजरा होतोय, कितीही साजरा होऊ दे. या देहामध्ये जर तो साजरा नाही कसा करायचा हा जर तुम्हाला नाही समजला, या किती उठा ठेवा करा. संतांचं म्हणणं आहे, ज्यासाठी या जीवाला मनुष्य देह दिलेला आहे त्याची अचिव्हमेंट होते का? आमचं टार्गेट पूर्णपणे क्लिअर होतंय का? हा आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही आजपर्यंत विचार केला नाही. आम्हाला ग्रंथ खोलावे लागतील. संतांचं म्हणणं काय आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल.
जर संतांच्या मार्गाने गेला फेराही चुकणारे, सुखही मिळणार आहे आणि जे काय तुम्हाला हवंय ते सगळं मिळणार आहे. पण या संतांच्या मार्गाने गेलं तर कोणाला हाक मारली? संतांना जर अनुभव आला, संतांनी देवाला हाक मारली, आम्ही कोणत्या देवाला हाक मारली? देव सगळ्याकडे आहे, देव सर्वांच्या घरामध्ये आहे. आम्ही देवारातल्या मूर्तीचीच पूजा केली ना, मूर्तीची पूजा केली आम्ही. संतांनी मूर्तीची पूजा केली असेल का? संतांनी मूर्तीची पूजा जर केली असेल तर संतांना जो अनुभव आला तो अनुभव आम्हाला का येत नाहीये? बरं, आमचाही देव कसा? बघा ना, आता आपण देव आणला आणि देवारामध्ये ठेवला. मंदिराचे उदाहरण घ्या. मंदिरामध्ये आणला, मंदिरामध्ये देव ठेवला, त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि पुढे जर त्या मूर्तीला क्रॅक केली तर जव आकारू एक पुढा देखती हा देव या भावे भजती. बघा, गेलो आपण मार्केटमध्ये, ही खूप छान मूर्ती आहे, एकदम सुंदर आकर्षक मूर्ती आहे, चॉईस केली आणि आणून देवारामध्ये ठेवली. हा आता आमचा देव, हा आमचा आपण भाव ठेवला आणि या भावाने आपण पूजू लागलो आणि पुढे कालांतराने तिला क्रॅक केली, ती मूर्ती फुटली. मग तिलाच आम्ही उचलतो आणि काय करतो? विसर्जन करतो का नाही करत? करतो ना. काय माहितीये का नाही? करतो ना आपण. जोपर्यंत होता तोपर्यंत होता. जेव्हा आकारू एक पुढा देखती हा देव या भावे भजती. मग विघटली या टाकीती नाही म्हणून आता हा देव आमचा नाही. परत जा मार्केटमध्ये, दुसरी अजून मूर्ती घेऊन या आणि ती बसवा. हे धंदे संतांनी केलेत का हो? हे धंदे संतांनी केले? आपण बरोबर करतोय का चुकीचं करतोय? संतांनी कोणत्या देवाला भजलं आणि आम्ही कोणत्या देवाला भजतोय? बरं, अजून तुम्ही निर्माण केला म्हणजे आपण निर्माण केला तो देव का ज्याने आपल्या निर्माण केलाय तो देव? कोणत्या देवाला भजायला पाहिजे? जे आपल्या देवाने उत्पन्न केलंय की नाही केलंय? आपल्या देवाने उत्पन्न केलंय की नाही केलंय? देवाने जर आपल्याला उत्पन्न केले तर त्या देवाला आपल्याला भजायचं आहे का आपण निर्माण केलंय का त्या देवाला आपल्याला भजायचंय? संतांनी कोणत्या देवाला भजायला सांगितलेलं आहे? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरिसी भजे हरिसी भजे. अव्यक्त आणि आमच्या देवाऱ्यामध्ये असलेला तो अव्यक्त का व्यक्त दिसतोय ना? नाही ज्यासी आकार म्हणजेच काय? निराकार. अव्यक्त निराकार नाही ज्यासी आकार. आम्ही जो भजला तो आकाराचा भजला का बिना आकाराचा भजला? आम्ही जो भजला त्या देवाला माणसाने निर्माण केलंय, त्या देवाने आपल्याला निर्माण केलंय? मनुष्याने म्हणजे आपण निर्माण केलेल्या देवाला आपण भजलेला आहे. म्हणून आम्हाला तशाच्या तसा अनुभव येत नाही. बघा ना, घरातला देव आम्हाला नाही पटला म्हणून आम्ही नको, आता हे बाद झालं म्हणून आम्हाला अजून ह्या मंदिरामध्ये पळा, त्या मंदिरामध्ये पळा, इकडे तिकडे आमची पळापळ झाली. बरं, तेही आम्हाला थोडं जरा अपुरं वाटलं. मग चला तीर्थाटन, इकडे तिकडे आम्ही तीर्थाटनाला फिरत राहिलो. अजूनही काय आहे, श्रीमद भागवत कथेला वगैरे जातात उत्तर प्रदेशमध्ये, तिकडे मग सगळीकडे इकडे फिरायला मी तर कथाही होऊन जाते. खरा देव, खरा देव. बरं, तुम्ही बोलताही खरा देव तो अंतरी चोरलाशी सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. सद्गुरूंना समजत नसेल तर सांगणाऱ्या मंडळीला जर ही गोष्ट समजत नसेल तर म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की नक्की आमचा जो परमार्थ आहे हा परमार्थ कसा चालू आहे. बरं, देवालाही हाक मारायला रीत आहे. तुझं नाव तू काय सांगितलं? साक्षी. साक्षी ना? साची. तुझं नाव काय? आर्या. हिचं नाव साची आणि हिचं नाव आर्या. आता आर्या जी आहे
ही आता पुढे इथे चाललेली आहे आणि आता मला आर्याला हाक मारायची आहे. मी साची, हे साची, 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 साची. माझ्या तोंडातून रक्त जरी आलं तरी ही मला ओ देईल का? ही मला ओ देईल. बरं, आता ही साची इथं बसलेली आहे. ही एक वेळ मला सांगेल, हो हो काका, तिचं नाव ना साची नाहीये, तिचं नाव आर्या आहे. तरी पण जर मी साची 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 जर करत बसलो, ही एक वेळ मागे बरे कोण ओरडतोय रे हा, कोण ओरडतोय हा, पण ही ओ देईल का? पण जर मी फक्त उभारपणे हे आर्या असं जर बोललो तर ही ओ देणार नाही का? ही ओ देणार नाही. मग आजपर्यंत जर आम्ही देवाला हाक मारली, मग देव आम्हाला ओ का देत नाही? कोणत्या देवाला आम्ही हाक मारली, आम्हाला याचा विचार करावा लागेल. जर आम्ही हाक मारतोय तर आम्हाला ओ का देत नाहीये? कारण आमचा काहीतरी चुकत आहे. लक्षात घ्या, देवाला तुमची जी काही हाक आहे, ही हाक देवाला कळत नाही. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्यांनी देवाला हाक मारायची नसते. ह्या 4 वाण्या देवाला कळत नसतात. आजही बघा काय चालू आहे तिकडे, फक्त आणि फक्त वैखरीचा विषय चालू आहे. आलं का लक्षामध्ये? पण देवाला जी वाणी कळते ती वाणी म्हणजे अनिर्वाच्य वाणी, अजपा जपणे उलट प्राणाचा. मुन हले, कंठ न हले, जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम, हमारा भजे आत्मा, हमारा भजन करे आत्माराम. ही संतांची सिस्टीम आहे आणि ही संतांची सिस्टीम आम्हाला संतांच्या मार्गाने जाऊ आज सुद्धा तशाच्या तसा अनुभव येतो. पण जर योग्य संत परंपरेमध्ये जर आम्ही आलो, तर जर आम्ही नाही आलो, ज्यासाठी ही मनुष्य योनी दिलेली आहे तिचा कदापि आम्हाला अनुभव येणार नाही. पण किती जरी आम्ही सांगितलं तरी मला विषय येतोच ना, आम्ही पण करतो ना, ते चुकीचं आहे. आज आमच्यासारखी बोलणारी मंडळी 100तून एखाद दुसरा असलं तर लाखातून 2-3 असले तर, जगाचा जर विचार करायला गेलं तर, अरे मग एवढे सगळे असे हे चुकीचे आहेत का? आम्ही पण आमचं करतो ना. आज कसं झालेलं आहे, चांगलं आणि वाईट ह्याच्यामध्येच अडकलेलो आहे. पण चांगलं आणि वाईट हे ज्या सत्तेने समजतं, ती सत्ता तुम्ही आहात, ती सत्ता आपल्याला ओळखून घ्यायची आहे. हा संतांचा खटाटोप आहे. चूक, बरोबर, चांगलं आणि वाईट ह्याच्या पलीकडचा हा विषय आहे. हे शब्दविना संवादीचे, इंद्रिय नेणता भोगीचे. देहाचा विसर पडेपर्यंत भजन व्हावं लागतं, पण आम्हाला हे नाही करत. आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास व्रतवैकल्य करतो, सत्यनारायणाची आम्ही महापूजा घालतो, आम्ही सप्ते करतो, आम्ही दिंड्या वाऱ्या करतो, आम्ही श्रीमद भागवत कथेला जातो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, पोथ्या वगैरे आम्ही ऐकतो. एवढं सगळं करूनही आम्हाला हे करायची गरज आहे का? माळ घालायची गरज आहे का? एवढं सगळं करतोय ना आम्ही. काय तुम्हाला वाटतंय, गरज आहे का नाही? अर्जुनाला सुद्धा हीच शंका होती. दुसऱ्या अध्यायात 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, अरे अर्जुन, अरे श्रीकृष्ण, तू एवढं सगळं म्हणतोय की एवढा हा सोपा विषय आहे, तरी ही लोक इकडे तिकडे अशी भटकता आहेत. हे का? लोक काही गोष्ट समजून घेत नाही. अर्जुना, गायीच्या कासेमध्ये दूध आहे, त्याच्या जवळच रक्त आहे, पण गोचिड रक्त पिऊन पिऊन पण गोचिड्याला दूध समजत नाही. गोचिड हे दुधापर्यंत पोचत नाही. गोष्ट कळावी अशी जर वाटत असेल तर परंपरा लागेल, संप्रदाय लागेल. संप्रदाय म्हणजे खायची गोष्ट नाही. संप्रदाय म्हणजे अनादि अनंत काळापासून चाललेले तत्वज्ञान, जो निर्गुण निराभास, चेतोनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती ज्यास, जो सर्वास आद्य गुरु, ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्री सौपदेशिषु, अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. ब्रह्मदेवाने
भगवंताकडून ही गोष्ट समजून अत्रि मुनींना सांगितली. अत्रि मुनींनी ही गोष्ट दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. दत्तगुरु नंतर सगळे संप्रदाय झालेले आहेत. दत्तगुरु हे माझ्या संप्रदायाचे मूळ पुरुष आहे. माझा संप्रदाय हा दत्तगुरु पासून सुरू झालेला आहे. समजून घ्या, हा असा एकच संप्रदाय आहे. त्यांची मालिका दत्तगुरु पासून सुरू होताना मी तरी पाहतोय. दत्तगुरूंपासून ही गोष्ट केली नारायण महाराज जालवणकर, त्यानंतर लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांकडून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला प्रकाश महाराजांचा मला अनुग्रह आहे. आणि 2021 साली माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी मला हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. कुठे अशी परंपरा, कुठे अशी परंपरा. श्रीकृष्णाला सुद्धा सतयुगापासून जी काय त्रेतायुगापासून नंतर द्वापार युगापर्यंत सांदीपनी ऋषींपर्यंत ही परंपरा आली. आणि सांदीपनी ऋषींकडून ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता. श्रीकृष्ण हे अर्जुना हे असंच असतं. गोष्ट कळावी अशी जर वाटत असेल तर संप्रदाय लागतो. मला सुद्धा संदीपनी ऋषींकडून ही गोष्ट समजून घेतलेली आहे. अर्जुना समजून घे. पण गोष्ट लगेच समजत नाही. आम्ही जे काय केलेलं असतं, आता बघा ना, ह्यांना तुम्ही ना कितीही सांगा, हे लगेच ह्यांना ऍग्री होईल. आता तुमचा जर विषय जर सोडला, थोडं काय केलं, ह्यांना सांगितलं ना मला काही त्या होई बोलते, हलायची मग ती बघा ती नाही बोलते. पण वय जर कमी असेल तर तू आता कितवीला आहे? चालू असेल ना 7वी. मी 7वी पास झालो आणि मी माळ घातली. बरं, कोणाला आता पता पण नाहीये की मी माळ घातली म्हणून. त्या माझ्या काकांनी मला डोंगरावरती नेलं होतं. तिकडे कार्यक्रम होता महिन्याभराचा. तिकडे मी गेलो. काकांना पण माहिती नाही मी माळ घातली ते. पण हे जे ओरिजिनल नाम जे आहे त्यावेळी मला नव्हतं. आलं का लक्षात? सांगायची गोष्ट अशी आहे, जितक्या लवकर होईल तितकं चांगलंय. बरं, आमच्याही घरामध्ये लवकर दिलं तर हे बघा, हे जीव मारतात. ते लहान पोरग आहे, त्याला काय समजते बघा, ह्यांच्या त्याच्याही माळ घालून टाकली. तुम्हाला तर कळतही नाही. तुम्ही तुमच्या पोरांचीही वाट लावत चाललेली आहे. जे चालू आहे ना, हा खरा विषय नाहीये. बघा, इथे लवकर संस्कार होतात, पण आमच्या जे डोक्यामध्ये भरलेलं असतं ना, जितकं आमचं वय जास्त तितकं ते काढणं कठीण. म्हणून अर्जुनाला सांगावं लागलं, बघ बाबा अर्जुना, आतापर्यंत या 3 मार्गाने लोक गेली, तुझा मार्ग तू चॉईस कर. स्वर्गा पुण्यात तुके पापे यायचे, पापात तुके पापे नरका जायचे, मग माते जणे पावजे ते शुद्ध पुण्य. जे काही अर्जुना आजपर्यंत तू बाहेरचे धंदे केलेस, आपलं टार्गेट काय? टार्गेट काय? परत जन्माला यायचं नाहीये. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येड जारे चिरा पडे. परत या 83,99,999 योनीमध्ये आपल्याला जायचं नाहीये. ही शेवटच इथेच आपल्याला फैसला करायचा आहे. बरोबर आहे का नाही? जन्मा मनाचा फेरा चुकवायचा आहे. बघा, पहिला मार्ग, जे काही आम्ही आजपर्यंत देव 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 करत राहिलो त्याने सत्कर्म होतं. आजही जे चालू आहे तिकडं अख्ख्या भारतामध्ये या सगळ्या सत्कर्माच्या उठाठेवी आहे. चुकीचं आहे असा अजिबात विषय नाही. पण जे व्यापक आहे, जे सुप्रीम आहे, जे चैतन्य आहे, याचा संतांनी स्वीकार केलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि ते सांगण्यासाठी आमचा महाराजांचा अट्टहास आहे. लक्षात घ्या, जे काही आजपर्यंत केलं त्याने सत्कर्म होईल, सत्कर्माने पुण्य होईल. आणि त्या पुण्याने जर ते पापापेक्षा वरचढ असेल तर स्वर्गात राहून दिलं जाईल. आता मला स्वर्ग आवडतो ना, आम्ही बिंदास येतो स्वर्गवासी. आलं तर लक्षात? आम्हाला काहीच माहिती नाही. त्या सांगणारी मनुष्यही स्वर्गात उदो उदो करणारी, संतांना फक्त समोर करायचं आणि फक्त स्वर्गाला पुढे घेऊन जायचं, बाकी काय नाही. खरा मार्ग त्यांना समजलेला नाहीये. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहून दिलं जातं. एकदा का पुण्य संपलं,
मग जेव्हा पुण्याची पावती सरे सवे इंद्रपदाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. वरतून जर पुण्य संपलं परत खाली यावं लागतं. आणि आता परत खाली आल्यावरती आम्ही आता या लेवलला सुखी नाही होत. ज्यांचं जसं वय असेल सांगा बरं, जिथं कोण सुखी आहे हे सांगतील आम्ही आहोत, कारण त्यांना मार्ग सापडलेला आहे. तुम्ही सांगा बरं, त्यांना मोबाईल देऊ नका बरं 4-5 दिवस, बघा बरं. बरोबर बोललो ना? सांगा ना, उगाच नाही म्हटलं ते जनी सर्व सुखी असा कोण आहे. आलं का लक्षामध्ये? परत काय होणार? तिकडनं परत खाली येणार, परत मनुष्य देह मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही. मिळाल्यानंतर परत इंडियामध्ये या भारतामध्ये मिळेल, ते पण इथं मिळेल सांगता येत नाही. बाहेर तुम्हाला माहिती आहे आता काय चालू आहे ते. जगण्यासाठी फक्त ही एकच सेफ, एकदम उत्तम आणि सेफ कंट्री आहे. बाकीचा काही पता नाहीये कुठं काय होईल आणि काय होईल ते. हे सगळं सोय वगैरे ते सैनिक बघा आपले रक्षण करतायत. परत पुढच्या नेक्स्ट युगा काय होईल काय माहिती नाही. त्यांचा फायदा करून घ्या, समजून घ्या आणि उद्धार करून घ्या. पुढं काही नाहीये. हा मार्ग चुकतोय आमचा. स्वर्गाचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. ते म्हणतायत आम्हाला या मृत्यू लोकामध्ये यायचंय का? कारण जो तुम्हाला मी नामाचा महिमा सांगतोय, नारायणी नामी होऊ जीवन मुक्त, ह्या नावाने आम्ही जीवन मुक्त होऊ, ते जन्म मरणाच्या फिरातून आम्ही चुकू. यासाठी वरच्यांना इथं यायचंय आणि आम्ही कुठं वरती चाललोय. दिशा दाखवणारेच आम्हाला वेगळे तशा प्रकारे लाभलेले नाहीये. परमपूज्य आदरणीय संत श्रीपादबाबा सांगायचे, तुम्ही ऐकणारी मंडळी ही सोन्याहून पिवळी आहात. तुमचा काही दोषच नाहीये, पण या व्यासपीठावरून सांगणाऱ्या मंडळींनी माती खाल्ली, म्हणून आज तुम्हाला तशाच्या तसा अनुभव येत नाहीये. बघा, पापात्मके पापे नरका जायचे. पाप केल्याने कुठे जावं लागतं हे सांगता येत नाही. पाप म्हणजे काय हे सांगावं लागेल. काय पाप म्हणजे? नामासे विणमुख तो नर पापिया. जे अनादि अनंत काळापासून जे नाम आलेलं आहे, जे नाम जपण्यासाठी भगवंतांनी ही योनी उत्पन्न केलेली आहे, ते जर नाम तुम्ही जपलं नाही तर तुम्ही कन्फर्म नरकाला जाणार. हे माऊलींचं मत. तुम्हाला ज्ञानोबा तुकाराम चालतात ना, त्यांचं हे मत आहे. आता एवढं पाप असल्यानंतर आमचं पुण्य आम्हाला स्वर्गाला घेऊन जाईल. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या. या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. आलं का लक्षामध्ये? कसलं आमचं पुण्य आणि काय आम्ही करतोय. आमचा मार्ग चुकतोय. मग माते जेणे पावजे ते शुद्ध पुण्य. अर्जुना, फक्त मला एकट्याला शरण ये, हाच खरा रस्ता आहे. बघा, नाही पटत, नाही पटत. आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पंडसुता. अरे अर्जुना, तुझा आणि माझा संबंध एक आहे. तुझ्या आतमध्ये मी आहे त्याला ओळखून घे. तुझ्या समोर जो दिसतोय तो फक्त उपाधी आहे. आतमध्ये जो आहे ते माझे खरं स्वरूप आहे. राजा समजून घे. तुम्हाला हे जे काय दबड दिसतंय हे जाणार आहे. उद्या जरी हे केलं, तुम्हाला कधी कोणाला वाटतंय का तुम्ही उद्या मरावं? उद्या तुम्हाला वाटतंय मरावं? कोणाला आहे का इथं? मला माहितीये जन्म आणि मरण या भानगडी मला नाहीये. उद्या जरी मी गेलो तरी जायची रीत मला माहितीये. मला कुठल्याही प्रकारचं भय नाही. लाज भय शंका दुराविला मान, हा संतांच्या नामस्मरणाचा रिझल्ट आहे. आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पंडत होता. अर्जुना, तुझा आणि माझा संबंध एक आहे. ह्या देहामध्ये आतमध्ये समजून घे. आलं का लक्षामध्ये? हे सोडून तू इकडे तिकडे जातो, तीर्थाटन करतो. आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पंडत होता, त्याची पुण्य ऐसे म्हणता जीवनात तुटे काही. तिथं पुण्य म्हणतात, तुझी जीव कशी काय रे तुटत नाही? माझे ने अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होम दान. उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन माझ्या अनुभवाशिवाय तू कुठल्याही नदीमध्ये स्नान कर, कितीही संध्या पूजा कर, कितीही जप तप कर, कितीही होम हवन कर, कितीही दान धर्म कर, माझे नि अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण, मत भजन ते नव्हे. ते म्हणतात नाथ महाराजांचे उभे हा अधर्म आहे.
हे माझं भजन नाही. आज आमचा आतला धंदा सोडून ह्या ज्या बाहेरच्या उपाधी आहेत हे धर्माला अनुसरून आहेत का अधर्माच्या वाटेवरती आहेत? धर्माला अनुसरून आहेत का अधर्माच्या वाटेवरती आहेत? आजपर्यंत आम्ही जे पण काय केलेलं आहे चालतंय. ह्याच्यापासून पुढे हा संतांच्या खरोटो मग जसं असेल तसं ह्याच्या पुढे हा मार्ग चालतच राहिलेला आहे आणि हा उपदेश चालतच राहिलेला आहे. लवकरात लवकर ही गोष्ट समजून घ्यायची आहे. ज्या सुखासाठी तुम्ही धावपळ करताय, तुम्हाला जन्ममरणाचा फेरा नको आहे, ते तुम्हाला समजत नाही. देव 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 तो अनुभव आहे. देव आता कुठे राहिला, कुठे आता येतात संत आलं का? हेच आमचं चालू आहे. सुख तुम्हाला कळतं ना? सुख कळतं की नाही कळतं? सुखासाठी तू करशील तर मला हा मार्ग समजून घ्यावा लागेल. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पाहुनिया मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणा विषय आचरण विचार तू. अर्जुना वेदविद जरी झाला परी माते नेंटा वाया गेला, कडू सांडून उपणीला कोंडा जैसा. बघा संतांच्या उपमा. पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एक अध्यात्मज्ञानी पुढा जात्यंत दुजो. काय म्हटलेलं आहे? जात्यंत. बघा संतांच्या उपमा आहे. मनुष्य देहाला येऊन हीच एक गोष्ट करायची आहे. बाकी काहीही धंदे नाही केले तरी चालते. ज्या रामाचा आम्ही सोहळा साजरा करतोय तो राम ते चैतन्य ह्या उपाधीमध्ये गुप्त आहे. मोठके गुरुमुखे उदयजित दिसे, हृदयी स्वयंभूची असे. ही जी संतांची मेक आहे ना, ही समजून घ्यायची आहे. लक्षात घ्या. कशाला धर्म म्हणतात? कशाला धर्म म्हणतात? कशाला हिंदुत्व म्हणतात? काय नक्की संतांचं मत काय हो? संतांचं मत काय? गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंदे जे वाय, ते माय पुता बेटी होय हा धर्म तुमचा. अनादि अनंत काळापासून ह्या जीवाची तो देव वाट पाहतोय. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो वाट पाहतोय की कधी हा जीव मला येऊन भेटेल. तो वाट पाहतोय तुमची देव की कधी हा जीव मला येऊन भेटेल. आलं का लक्षामध्ये? हे जे तुटलेलं आहे ना, हे जे तुटलेलं आहे, चुकून आम्ही त्याची भेट आधी चुकलेली आहे, ती या संतांमार्फत आम्हाला जुळवायची आहे. आईच्या उदरामध्ये आता असताना अखंड नामस्मरण करत होता. धरणीचा वारा लागला, बाहेर आला, धरणीचा वारा लागला आणि आता मार घालायला सांगतोय, नको नको म्हणताय. आईच्या उदरामध्ये असताना तेव्हा अखंड तुझं भजन करील. आजही तुम्हाला सांगतो, बघा ना, आम्ही पाचवीला असताना माळा घालतो, त्यांना कधीच खावंसं वाटत नाही हो. कधीच त्यांना खावंसं वाटत नाही. तू बरी नको म्हणते, कधीच खावंसं वाटत नाही. कसं आहे माहितीये का? ही फक्त आणि फक्त सायकोलॉजी आणि आम्हाला फक्त लागलेलं ना ते वलन आहे. म्हणून मी खूप भाग्यवान आहे. जरी परंपरा मला नसली तरी पण 12वीला आका असते ना, पण मी याच्यात घुसलो आणि नंतर ह्यांच्या मागे आलो. जर ही मंडळी माझ्या भाग्यामध्ये नसती आली तर यांनी मला बोलवलं नसतं इथे. ते दुसरं वेगळाच कोणतरी आला असता. तुमच्याने माझी भेट सुद्धा झाली नसती. संतांनी बघा ही अशा प्रकारची नाती जोडून ठेवलेली आहे. हे जे तुटलेलं आहे, हे तुटलेलं जोडायचं आहे. हा आमचा धर्म आहे. ज्या वेळेला हे तुटलेलं जोडतं त्यावेळेला जो आनंद होतो, मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे. हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चरणी अचर आपणची जाहले. म्हणून संत म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा पुढे काय बघा माहिती आहे. त्यांचं ऐकलं का तुला आधीपासून माहिती होतं? माहिती आहे ना आधीपासून? हे बेसिक आहे यांना. आलं का लक्षात? पण अनुभव करून देणारे जे आहेत ना ते लाभणं फार कठीण. देवाचा अनुभव येतो. देवाचा अनुभव काय? देवाचा जर अनुभव होतो तर देवाचा अनुभव काय? सद्भावेनी ज भजन करे, हृदयी प्रकटता शिहरे, तव देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये जी क्रांती केली, म्हणून आज हे शब्द तुमच्या कानावरती ऐकायला पडतात.
पोटात दुनिया उल्हासता अंतरी पोटात दुनिया उल्हासता रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिसे अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभिली गुडी आत्मा अनुभव सुखाची गोडी धी नयनी रोकडी प्रवाहे धन्य श्रीपाद मुरारी ओ यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी ओ यान दुनिया केली बावरी ज्ञान दुनिया केली बावरी ज्ञान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी ओ यान दुनिया केली बावरी नामयाची जना थोर ती भावाने होती विभोर तिला गुरुन केली हावरी ओ यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी यान दुनिया केली बावरी सखयानंदाची शांता माई तिने अवस्थेत देही तिने भवभयास दिली तुरी ओ यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी यान दुनिया केली बावरी ज्ञानोबाची बहीण दाखवली तिने उमणीत मारली उडी मुद्रा लावली केसरी ओ यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी यान दुनिया केली बावरी श्रीपाद बाबा चरणीचा रज तुम्ही ऐका हो सुरवर ही सहज समाधी करी ओ यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी यान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी यान दुनिया केली बावरी धन्य रामदास मुरारी ओ यान दुनिया केली बावरी धन्य नारायण मुरारी ओ यान दुनिया केली बावरी धन्य रामदास मुरारी ओ यान दुनिया केली बावरी धन्य नाना मुरारी ओ यान दुनिया केली बावरी ही सहज समाधी खरी ही जी तुमची सहज स्थिती आहे ना ही सहज स्थितीच देव आहे तुम्हाला कसलीच गरज नाही तुम्हाला मोबाईलची सुद्धा गरज नाही त्याच्याशिवाय तुम्ही स्वतंत्र आहात हे शब्द समजायला अब्दावधी जन्माचं सुकृत पवित्र असावं लागतं त्यावेळेला या गोष्टीचा अनुभव होतो तुम्हाला कसल्याच भानगडी नाहीये आस्ती जन्म वृद्धी परिणाम क्षय आणि मृत्यू किंवा जन्म मरण या सुद्धा भानगडी तुम्हाला नाहीये पण जर संतांना जर शरण आलं तर श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला ह्याच प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला जठरो आणि वैलाने गिये भक्तीचे वाटेला तरीच पावशील अव्यंग निधाम माझे तू मन है मीची करी माझे वही प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते श्रीकृष्णा मला फक्त एकट्याला शरण घे श्रीकृष्णाने ऐकलं आता तुम्ही कधी ऐकताय हाच फक्त आपला विषय श्रीकृष्णाने त्यावेळेला समजून घेतो काही ऐशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे अशा प्रकारे त्याची अवस्था झाली देवा लवकरात लवकर मला त्या गोष्टीचा अनुभव करून द्या त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गोष्ट त्याने संदीपनी ऋषींकडून समजून घेतली होती ती गोष्ट त्यांनी त्याच्या कानामध्ये पेरली दिव्य कदामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वर ह्याला ज्ञान चक्षु म्हणतात हे असं वेगळं काही नाहीये फक्त अनुग्रहाचा विषय आहे फक्त तो परंपरागत पाहिजे तरच ह्या भानगडी समजतील परंपरागत जर नसेल नुसतंच माळ घालून इकडे तिकडे फिरत बसाल काही होणार नाही वैखरीने केलं फक्त सत्कर्म होईल श्रीकृष्णाने अर्जुनाला ते नाम दिलं संतांना शरण गेल्यानंतर अशा प्रकारे ते त्यांच्याकडे जो ठेवा आहे त्या ठेवाचा ते त्या कानामध्ये पेरणी करतात मग ते आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे कशी हाक मारायची ज्या रामाला आज आम्ही तिकडे अयोध्येला काय संपूर्ण भारतभर फिरतोय बघतोय तो राम कुठे हो तो राम कुठे देव कुठे ती हृदयात बोलते आलं का लक्षात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम संतांना शरण गेला तर आराम नाही तर भ्रांतीचे कामू विषयावरील आलं का लक्षामध्ये बरोबर बोलली तू आलं का लक्षात
राम जर हृदयामध्ये आहे तर मग तिकडं अयोध्येला जाऊ नये असं म्हणणं नाही, कुठल्याही तीर्थाला जाऊ नये असं म्हणणं नाही. ही गोष्ट समजून ते करायचंय. आतमधला राम आहे ना, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तो जर उपाशी राहू नये, त्याचीने आपली भेट घ्यावी, तर आपला तो आतला धंदा समजून घ्यावा लागेल. अंतर्मुख झाले करीते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला. या देहामध्ये जर तो देव प्रगटावा असं वाटत असेल तर मला अंतर्मुख व्हावं लागेल. हे नरा आत बघत रा जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैचा तो शब्द अवांगमय. तो मी 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 ऐसा. आपलं अस्तित्व कसं टिकून येऊ. लोक आपल्याला जिवंत कधी मानतात? जोपर्यंत श्वासाची येरझार आहे, जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत आपण यांना मुकुंद या नावाने हाक मारत होतो. बरोबर का नाही? जे गेले त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा ही सिस्टीम आहे सध्या लागू. कधी? जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत. श्वासाची येरझार संपली तर, श्वास संपले तर मग मरतात. श्वास संपले तर मरतात. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. आणि त्याला ठेवलेलं नाव आहे काय? त्याला काय नाव ठेवलंय? साची. साची. काय नाव ठेवलंय? आर्या. आलं का लक्षात? पण तुझं नाव काय? सोहम माझे नाव. हे तुझं खरं ओरिजिनल नाव आहे. आलं का लक्षामध्ये? जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत लोक आपल्याला आपल्या नावाने हाक मारणार आहे. श्वासाची येरझार संपली, बॉडी आली का? बॉडी आली, पण नक्की आम्ही कोण? आपलं अस्तित्व हे श्वासाच्या येरझारीमध्ये लपलेलं आहे का रेस्ट ऑफ द बॉडी मध्ये लपलेलं आहे? आपली अस्तित्व हे श्वासाच्या येरझारीमध्ये लपलेलं आहे का उरलेल्या बॉडीमध्ये लपलेलं आहे? कशामध्ये लपलेलं आहे बरं सांगा आता तुम्ही. कशामध्ये लपलेलं आहे? जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंतच ना. मग नाम जे आहे हे श्वासाने का श्वासाला सोडून? आजपर्यंत आम्ही श्वासला धरून केले का श्वासला सोडून केलेला आहे? 21,600 जपा. रीत कोण सांगणार रे? रीत कोण सांगणार समाजाला? फक्त जपा 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 चालू आहे, पण रीतीचाच पत्ता नाहीये. म्हणून आज तुम्हाला ही गोष्ट समजत नाही. आज खूप चालू आहे, खूप ऐकतोय मी 21,600 जपा. तुला माहितीये का काय 21,600 म्हणजे? माहितीये? नाही माहिती. तुला माहिती 21,600 काय? 21,600 वेळा तो आत बाहेर येतोय श्वास. आणि हे श्वास आम्ही फुकट चालवलेले आहे. हा श्वासाचा परमार्थ आहे. श्वासोश्वासे मारू हाका होतील चुका म्हणून. वैखरीने जर केलं तर चूक होईल. संतांचं म्हणणं आहे मेल बसणार नाही. हे भजन श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि जे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्यापासून परंपरागत माझ्यापर्यंत आलं. आलं का लक्षामध्ये? त्या श्वासाने अर्जुन भजन करू लागला. भजन करू लागला. अनुभव काय येतो? तैसे स्मरते नियादरे सभाय सात्विके भरे. जव कठीणपण विरे अहम भावाचे विषयांचा विसर पडे. विषयांचा विसर पडे. इंद्रियांची धसमस मोडे. मनाची गडी गडे हृदया माझी. अर्जुन घेत गेला आणि सहस्र किरणांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. सर्वांगटी राम देहा देई एक सूर्य प्रकाशक शस्त्ररश्मी. हा देवाच्या नामाचा अनुभव आहे. देवाच्या नावाचा अनुभव, या नामस्मरणाचा अनुभव म्हणजे अष्ट सात्विक भाव. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. अर्जुना ते अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्यामध्ये अर्जुन बोलू लागला. तथाच विस्मया विष्णा हरुष्ट रोमा धनंजय पडामतीचा देव कुटांची भाषेत आहात. तेव्हा खरंच मला वाटत होतं. तुम्हाला काय वाटलेलं आहे? तुम्हाला वाटलेलं आहे मी वेगळा, देव वेगळं आणि विश्व वेगळं. आलं का लक्षामध्ये? ही आर्या वेगळी, आर्याला जिला ज्या देवाला नमस्कार करते तो देव वेगळा आणि हे विश्व वेगळं.
हे विश्व ज्याने निर्माण केलेलं आहे त्याचा आणि आर्याचा संबंध एक आहे हे आर्याला आणि साचीला समजून घ्यायचंय तुम्हाला सुद्धा. आलं का लक्षामध्ये? ह्याच्यासाठी हे धर्माचं व्यासपीठ आहे. ज्या वेळेला ही ओळख होते त्यावेळेला अर्जुन बोलू लागलाय मग येते एक विश्व एक आपण ऐसे आलू होते जे तुझे पण. तेव्हा खरंच मला वाटत होतं मी वेगळा देव वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. पण तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा उदयलेने सुद्धा करे जैसा भरलाची समुद्र बरे तैसे वेळोवेळावर मी बरे उचंबईत असे माझी सापडलेने ऐकुडे जनावरे कमरकळी का जेवे आंधळे आतुले आतुकर्म्यांचे निबरे शरीर बाहेर काफे सात्विका भरणे रोमांची दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मन वाक कुठे धरून राहे टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे क मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. अष्ट सात्विक भाव तुम्ही ऐकलंय का? ते बघा सगळे पण प्रामाणिकपणे सगळे नाही बोलतायत नाही ऐकले म्हणून त्यांचा हा आटापिटा हे तुम्हाला कळावं. हे जे 8 सात्विक भाव आहेत कोणते? स्तंभ त्या नामस्मरणाने शरीर स्तब्ध होतं. स्वेद अंगाला घाम सुटतो. रोमांच अंगावरती शहारे उत्पन्न होता. स्वरभंग वाणी कुंठित होते. वेपथू अंग काबू लागतं. वैवर्ण्य चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं तेज असतं. अश्रू डोळ्यातून अश्रूच्या धारा उत्पन्न होतात. आणि प्रलय देहाचा विसर पडतो. देहभाव टाकीती इंद्रिये विषय विसरती स्वयं भाव प्रचिती प्रकट होय. देहाचा विसर पडेपर्यंत त्या नामाचं भजन झालं पाहिजे. आज देवाचा विसर पडेपर्यंत आमचं भजन होतंय का? फक्त आमचा देव 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 चालू झालं. देवाच्या समोर आलं पूजा केली संपलं. बसल्यानंतर कधी इकडनं उडतोय पाच झालं असं तिथं बसून देत नाही. पाठ दुखतंय गुडघे दुखतंय आमचे कसं बसायचं सगळं आता उभं राहूनच बघा. आता जितक्या लवकरात लवकर गेलं तितक्या लवकरात लवकर. आता काही दिवसांनी आमचेही पाठोपे दुखायला लागले पण आम्ही उद्याच तयारी दाखवलेली आहे. तुम्ही नाही म्हणता म्हणून तुम्ही आज जितक्या लवकरात होईल तितक्या लवकरात लवकर हे कसं आम्हाला समजून घेता येईल हे समजून घ्यावं लागेल. नाहीतर हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं. पुढे सरत शेवटी काल बांधून नेईल सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय बार जाईल. मी आज झालंय संपलं का परत मला वाटत नाही आपण परत भेटू. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. पण आज ह्या अष्टसात्विक भावांना समाजात मज विरोध म्हणून हे शब्द तुमच्या कानावरती आजपर्यंत पडलेले नाहीये. कारण हे जे खरे आहेत ते गाडणारी मंडळी जास्त आणि हे उकरून मायासारखी सांगणारी मंडळी यांच्या कृपेने हे असे जे आहेत ही सांगणारी मंडळी कमी. म्हणून तुम्हाला हे शब्द आजपर्यंत कळले नाही. आजपर्यंत नाही. हा विरोध जो आहे ना हा विरोध त्रेतायुगापासून चालू झाला. त्रेतायुगापासून सतयुगापासून जो मार्ग रामापर्यंत पोहोचला. रामाचे वडील कोण? दशरथ. दशरथाला सुद्धा रामाच्या आई कौशल्या तिचे जे अष्टसात्विक भाव झाले म्हणे बघा हिला झडपलीये. त्याने समजून नाही घेतलं. पण नंतर त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचे गुरु हे वशिष्ठ होते. वशिष्ठ आले आणि वशिष्ठाने ती गोष्ट समजावून सांगितली. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा संदीपनी ऋषींकडून श्रीकृष्णाने एक गोष्ट समजून घेतली. अर्जुनाने उद्धवाला आणि बऱ्याच लोकांना सांगता आली त्यांना सांगितली. 56 कोटी यादवांनी नाही समजून गेले. असेच गेले भेंड्या कात्रीमध्ये. कलियुगामध्ये ना संप्रदायानुसार नंतर ही गोष्ट कली गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथ आणि त्यानंतर निवृत्तीनाथांपासून ही गोष्ट माऊलींना कळली. नंतर नामदेव मुक्ताबाई वगैरे यांना कळली. त्यानंतर
जनार्दन स्वामींना ही गोष्ट, स्वामींकडून ही गोष्ट एकनाथ महाराजांना कळली, तुकाराम महाराजांना ही गोष्ट बाबाजी चैतन्यांकडून कळली, आणि त्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरवा बाबा यांच्यापासून हा परमार्थ येऊन ठेकला. आणि त्यानंतर 20व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा दाण्यावाग संत श्रीपाद बाबा यांना ही गोष्ट कळली. आणि मग लेकुराच्या हित वाहे माऊलीचे चित्त अशी कवयाची दाती करी लाभाविन प्रति या न्यायाने त्यांनी घराघरामध्ये जाऊन त्यांनी ही गोष्ट समजून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. नारायण, त्यानंतर रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबांपर्यंत ही गोष्ट आली. हा जो खरा परमार्थ होता, आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये या अष्टसात्विक बाबांना खरा विरोध श्रीपाद बाबांना येऊन देत नव्हते. पण त्यावेळेला बाबू दादा आणि वाघेदादा यांनी आवाज उठवला. बाबांच्या केसात धक्का लागला तर बघा, आलं का लक्षामध्ये? हे असे प्रकार घडले. तुकोबा रायांना, ज्ञानोबांना, मीराबाई, मुक्ताबाई, धनाबाईंनी ह्यांची वाट लावणारे दुसरे कोणी नाहीये. आम्हीच आमची वाट लावलेली आहे, लक्षात घ्या. दुसरे कोणी दुसऱ्याला गरजही नाही हो. आपलेच आपला वाट लावणारे इनफ आहे. आपलेच आपल्या घरचेच आपले वाट लावतात हो, बाहेरचे कुठे? म्हणून हे आपलं आहे, हे आपला समजून घ्यायचंय. त्यांनी अशा प्रकारे सगळं केलं. श्रीपाद बाबांना एवढा त्रास झाला म्हणून माझ्यासारखा नालायक कसा स्पष्टपणे बोलून जातोय ह्याच्यावर असं अजिबात नसायचं. आलं का लक्षामध्ये? म्हणून खूप भाग्यवान आहेत तुम्ही की हे पवित्र विचार तुमच्या कानावरती पोहोचले. आलं का लक्षामध्ये? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. कसं वाटतंय आता अर्जुना आता कसं वाटतंय? गुंतलो तो अर्जुन गुणे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. मी माझ्या साक्षीमध्येच गुंतलेली आहे, मी माझ्या आर्यामध्येच गुंतलेली आहे. तुम्ही तुमचं नाव जोडून तुम्हाला म्हणवा, तुम्हाला तुमचे नाव विचारले नाहीत, यांची माहिती मला म्हणून बोलतोय. तुम्हाला हे ऍप्लिकेबल आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी माझ्याच मध्ये गुंतलो होतो, मी माझंच रील बनवत होतो, मी माझं तिकडं फेसबुक आणि व्हॉट्सअप मध्ये अडकून बसलेलो होतो, मी अशी तिकडे कीर्तन करत बसलेलो होतो. मला काही समजत नव्हतं. पण मुक्त झालो तुझपणे, नष्टो मुहात तिरलम दातो प्रसादात्म्याचा सितोष निगत संदेहा करिष्ये वचनम तव. गुंतलो तो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. हा जो अनुभव आहे, हा अनुभव म्हणजे धर्म आहे. ही गोष्ट म्हणजे धर्माला अनुसरून आहे. आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तम आते उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. ह्याच्याने जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. ह्याच्याने ज्या सुखासाठी तुम्ही तडफडत आहात ते सुख तुम्हाला ह्या गोष्टीने करणार आहे. आणि त्याचा अनुभव मी या देहापुरता म्हणेल तसून विश्वव्यापक आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आणि संतांनी सुद्धा ह्याच गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. हे ते तत्वज्ञ संत स्वीकार. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा या संतांच्या कृपेने ह्या सेवेसाठी मी ही उभी घेतली होती. जे काही मी माझं बोललो, तुम्हाला जर एखादी गोष्ट यामधली आवडली तर नक्कीच याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा, माळ घालण्याचा प्रयत्न करा. कितीही तुम्ही भोग बघा, काही बघा, आम्ही हे सर्व करून तिथं आलेलो आहोत. आज सुद्धा तशाचा तसा अनुभव येतो. जर तुम्ही हे केलं, तुम्ही खऱ्या सुखाला पात्र व्हाल. आलं का लक्षात? नते पुढते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे विनवीत असे. बोध दिला मद सांगा ते मार्ग द्यावेला नीट, भ्रांती समूला गेली दिसू लागली वाट, नादता प्रेमाची चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, जेणे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्याने म्हणतले, आत्मस्वरूपे घातले अहो हरोन्या कुंडली. कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. आता विश्वास देवे येणे वांग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे, बसाय दानवे. जे कलांची व्यंकटे सांडो,
या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस धर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षद सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेटतो बुधा चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी भजिरो आदि पुरखी अखंडित आडे ग्रंथोपजीवे विशेष लोकये दृष्टा होवा येत म्हणे श्री विशेषराव होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला ओम शांती 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 सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज सच्चिदानंद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गावदेवी माते की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती